एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांकरता महसूल विभागाने दिवाळी भेट दिली आहे। मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयामध्ये आता दस्त नोंदणी करता येणार आहे। याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला। मुंबईतल्या क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिक, व्यावसायिक, कंपनी आणि मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबईतील कोणत्याही 6 मुद्रांक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे। स्थानिक मुद्रांक कार्यालयातच नोंदणी करण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आतापर्यंत जर तुम्हाला कुठलं जर तुमचं डॉक्युमेंट रजिस्टर करायचं असेल तर तुम्हाला एकाच म्हणजे तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्याच एरियामधलं जे कार्यालय आहे तिथेच जाऊन तुम्हाला ते दस्त नोंदणी करता येत होते। आता मात्र तुम्ही मुंबईमध्ये राहतात तर मुंबईमधल्या 6 मुद्रांक कार्यालयामध्ये कुठेही तुम्ही त्याची नोंदणी करू शकणार आहात, तशी मुभा दिली गेलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आहे, कोकणातून बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान अशा प्रकारे नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं आहेत, जी बदलली गेली आहेत। या रस्त्यांना महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नवी नावं देण्यात आली आहेत। पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा निर्णय घेतला। या निर्णयामुळे हरिजनवाडी, चर्मकारवाडी, बौद्धवाडी अशी जातीवाचक नावं आता इतिहास जमा होणार आहेत आणि सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे असं बोललं जात आहे।